डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरचं आज पुणे शहराच्या सेवेकरिता रुजू होत आहे. त्याचं उद्घाटन राज्याचे माननीय खासदार संजयजी राऊत करणार आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणा सगळ्यास विनंती करतो की कृपया स्विच ऑफ जर केले तर बरं राहतील, कारण ह्या हॉलमध्ये एको येतोय. आणि दुसरी गोष्ट, कोणाला जर फोनवर बोलायचं असेल तर हॉलच्या बाहेर जाऊन बोलले तर योग्य राहील. कृपया आपण सगळ्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. मी प्रथम आदरणीय उपनेते रवींद्रजी मिर्लेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करावा. त्यानंतर मी विनंती करीत आहे आदरणीय आमचे संपर्क नेते शिवसेनेचे बाळाभाई कदम यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा ही विनंती त्यांना मी करतो. त्यानंतर मी विनंती करत आहे आमचे गटनेते पुणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे माननीय पृथ्वीराज सुतार यांना विनंती करतोय की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. आणि त्याचबरोबर पुणे शहर प्रमुख माननीय संजयजी यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. माझे संपर्क प्रमुख आदरणीय बाळाभाई कदम यांच्या मला योग्य सूचना केल्या, त्यांनी प्रेरणा दिली. माननीय शहर प्रमुख संजयजी मोरे साहेब त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं. पृथ्वीराज सुतार आमचे गटनेते यांनी खांद्याला खांदा लावून केलं. माझे सहकारी संजयजी भोसले, श्वेताताई चव्हाण यांनी देखील या कार्यामध्ये सदैव सक्रिय राहिलेले आहेत. आणि आज या ठिकाणी आपण उद्घाटन संपन्न करत आहोत. पुणे शहरामध्ये
हे प्रथम असं कोविड केअर सेंटर असेल की ज्याच्यामध्ये लहान मुलांची राहण्याची व्यवस्था म्हणजे उपचाराची व्यवस्था आहे. पण उपचार करताना जी लहान मुलं घाबरतात, भीती वाटते पालकांच्या अभावी, त्या मुलांसमवेत पालकांच्या देखील राहण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आणि इतर रुग्ण व्यवस्थित व्यवस्था केली. त्यापेक्षा देखील 10 बेडचं इथे निर्माण करण्यात आले. तसेच बाळाभाईंनी देखील वारंवार उभारणीमध्ये आम्हाला सूचना केलेल्या होत्या आणि आज इथे रुग्णालय आपल्या सेवेसाठी संपन्न होत आहे. त्याचबरोबर हे रुग्णालय उभारण्यामध्ये पुणे महानगरपालिकेने देखील आम्हाला फार मोठं सहकार्य केलं. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय विक्रम कुमारजी, त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त रुबलताई अग्रवाल, कुणालजी खेमनार, आरोग्य प्रमुख डॉक्टर भारतीजी, डॉक्टर वावरे, डॉक्टर साबणे यांनी देखील फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर बहुजनता सामाजिक बांधिलकी संस्थेने वेळोवेळी त्या रुग्णालयासाठी पुढील काळामध्ये आणि सर्व सहकार्य करत आहेत. ते सुशीला राज साळवे ट्रस्ट, ज्याचा मी एक ट्रस्टी आहे, त्यांनी देखील आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन सगळं रुग्णालय उभा केलेला आहे. आणि ह्या सगळ्यांच्याच एकत्रित परिणामामुळे आज हे रुग्णालय उभं राहते. आदरणीय पृथ्वीराजजी सुतार यांनी देखील वेळोवेळी आम्हाला सहकार्य केलं, मी सांगितलंच आहे. अजून आपले काही जास्त वेळ घेत नाही, परंतु या ठिकाणी जे मॅथ्यू मॅथन सर आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सीवायडी संस्थेच्या वतीनं कृपया आपले विचार इथं व्यक्त करावे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. Honorable Minister for Environment and Tourism, Mr. Aditya Thackeray, Member of Parliament, Mr. Sanjay Rautji, Deputy Chairperson of Legislative Assembly of Government of Maharashtra, Ms. Neelam Goreji, elected representatives of Pune, leaders from various political parties, officials of Pune Municipal Corporation, representatives from media, and my dear friends. Center for Youth Development and Activities
was established in 1999 to empower young people. With their support, they develop communities. One of our special program of CYDA is to support during emergencies. Since April 2020, more than 150 volunteers supported COVID-19 pandemic response program in Pune city, benefiting more than 2.5 lakh people with ration kits, health facilities, and livelihood support. During this difficult time, CBDA supported local governments not only in Pune city, but also Nasik and Nandurbar and other parts of India. Dr. Ambedkar COVID Care Center is established with a special focus on pediatric unit with 40 beds, isolation facilities for 130 people, 20 senior citizens facilities, and 10 oxygen beds. This is a plan jointly proposed by Sheila Salve Memorial Trust, Pune Municipal Corporation, CYDA, and other donor organizations. We are grateful to Government of Maharashtra, Pune Municipal Corporation, and officials from Yerwada ward to work together to develop a unique COVID center benefiting people of Pune. We have already recruited more than 35 staff to take care of this center, trained by Sant Jnaneshwar COVID Center at Vishrantwadi. This center would not have been possible without the financial support of Give India, Save the Children International, Oakwen Foundation, Cook Hill Foundation, and also support in kind from organizations like Oxfam India. I thank Mr. Avinash Salve, Trustee Sheila Salve Memorial Trust, and the corporator of Yerwada, Akshay Salve, and the members of trust for collaborating with the CYDA to make this happen. Various individuals from Yerwada and the entire staff of CYDA headed by Praveen Jadhav and supported by Dilip Kurade helped to establish center at a short notice. Last but not least, we like to thank Deputy Chief Minister Ms. Ajit Pawar, who has sent us the best wishes. Mr. Sunil Tigre, member of Legislative Assembly, who visited this center to encourage the team here. It is our Honorable Chief Minister who said, we are continued to be threatened with the spread of COVID-19 virus, and therefore it is imperative to continue emergency measures to prevent and contain the spread. He also said, my family is my responsibility. Therefore, we can say our city is our responsibility. When administration is burdened and officials are working overtime to make citizens safe, this center is a small attempt from the civil society group to reduce the burden on the administration. Through this center, we have tried to make isolated less isolated. Children feel cared and elders feel less alone. And when they face one of the difficult times of life,
and require safety Similarly, it takes all of us to safeguard that. Thank you, students. Thank you, all students, and all other let's make sure that this is just one step in a continued process of safeguarding every last act. If the children stand by the best wishes and thank you for taking time to join us. आमच्या सगळ्यांच्या आवडत्या ताई विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या उपनेत्या डॉक्टर नीलमताई गोरे यांनी देखील वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं होतं. विशेषतः बालकक्ष निर्मितीमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये उपचार कसे असावेत यांच्यासाठी आम्हाला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. धन्यवाद ताई. यानंतर आता CYDची संस्थेची माहिती देणारे एक डॉक्युमेंट सादर करण्यात येत आहे. Pune was one of the cities of COVID-19 pandemic infections in the country. To support the administration as well as people who are affected by CYDA, Center for Youth Development Activities, as well as Sheena Sade Memorial Trust in to provide a 217-bed Dr. Ambedkar COVID care center at Airwara in Pune. This center has special unit for pediatric care as well as for 20 senior citizens, along with 10 beds for oxygen and if there is a real repair. With the support of Pune Hospital Corporation, this facility today is made available for the citizens and special focus has been given that children need to feel and walk. We have also ensured that if there is a caregiver, need to stay with the children. We can offer accommodation and stay provisioning also and at the center. We have pediatric doctors as well as other doctors to support patients 24/7 at the center. This center was possible with adequate financial as well as various support provided by CSR as well as other international agencies like the President of Zambia and India. संपूर्ण देशामध्ये कोरोना संकटाला सुरुवात केली आणि या कोरोनाचा लढ्याविरुद्ध काम केलं शिवाय या संस्थेच्या वतीनं सोशला रासावे तरुणांच्या वतीनं मोठी निदान सामाजिक बांधिलकी संस्थेच्या वतीनं
कोविडग्रस्त रुग्णांची देखभाल केली जाते, त्याची उपचार केले जाणार आहे. संपूर्ण कार्यकर्ते पुणे शहर प्रमुख आणि ज्यांनी गेले कित्येक दिवस खांद्याला खांदा लावून ते रुग्णालय उभारण्यासाठी सहकार्य केले ते माननीय संजयजी मोरे या ठिकाणी आपल्या थोडक्यात विचार मांडतील. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो. महाराष्ट्रातला कोरोना हटावा म्हणून अहोरात्र प्रयत्न करून संपूर्ण देशाला कोरोना हटवण्यासाठी काय केलं पाहिजे ही भूमिका देणारे आपले आदरणीय उद्धव ठाकरे यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आज पुणे शहरामध्ये शिवसेनेचे नगरसेवक अविनाशजी साळवे यांच्या माध्यमातून तसेच त्यांचे सहकारी संजय भोसले, श्वेताताई चव्हाण यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं आणि अविनाशजी साळवे आणि यांचे ट्रस्ट जे उभं केलंय ते वाखाणण्याजोगं आहे. आणि ह्याचं उद्घाटन आज शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे, शिवसेनेचे नेते खासदार आदरणीय संजयजी राऊत साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय नीलमताई गोरे यांच्या ऑनलाईन प्रमुख उपस्थितीमध्ये आज होत आहे. तसेच शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक उपनेते आदरणीय रवींद्रजी मिर्लेकर साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख माननीय बाळाबाई कदम, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराजजी सुतार आणि माझे सहकारी गजाननजी थरकुडे आणि इतर सर्व जमलेले शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिलाताई राज साळवे ट्रस्टचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या कोविड सेंटरचं लोकार्पण होतंय. याचा असा आनंद म्हणावा का शिवसेनेच्या माध्यमातून हे होतंय याबद्दल एक जी आपली बांधिलकी आहे समाजाशी ती आपण करतोय. खरं तर लवकर कोरोना हटावा आणि हे पण हॉस्पिटल जे शिवसेना उभी करते तेही लवकर बंद व्हावं अशी मनोमन इच्छा आहे. कारण हे हॉस्पिटल उभं करणं हे खरं मनापासून आपण करत नाही, पण आज एक काळाची गरज बनली आहे म्हणून ही कोविड सेंटर्स शिवसेनेच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये उभी राहत आहेत. लोकांना यातनं चांगली सेवा मिळावी हा या कोविड सेंटरच्या माध्यमातून असणारा प्रमुख उद्देश आहे. लोकांची सेवा घडो हीच या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजय भाऊ. आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाला आमचे बरेचसे सहकारी उपस्थित आहे. पुणे शहराचे प्रमुख माननीय गजाननजी थरकुडे साहेब, माजी नगरसेवक सागरजी मालकरजी, माननीय माजी नगरसेवक जानू आखाडेजी आणि अन्य बरेच कार्यकर्ते उपस्थित आहेत. वेळेअभावी सगळ्यांची नावं घेणे अशक्य आहे, परंतु या ठिकाणी आता म्हणजे पुणे महानगरपालिकेचे गटनेते माननीय पृथ्वीराजजी सुतार ते आपले विचार व्यक्त करतात. छत्रपती श्री शिवाजी महाराज आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ऑनलाईन उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री, आमच्या युवा सेनेचे प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे, पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क नेते, संसदीय नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब, शिवसेनेच्या उपनेत्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे,
पश्चिम महाराष्ट्राचे शिवसेने समन्वयक रवींद्रजी मेर्लेकर साहेब, शिवसेनेचे पुणे शहराचे संपर्क प्रमुख आदरणीय बाळाबाई कदम, पुणे शहराचे शहर प्रमुख संजयजी मोरे, गजानजी थरपुडे, आमचे ज्येष्ठ नगरसेवक संजयजी भोसले, श्वेताताई चव्हाण, आणि ज्यांच्या संकल्पनेतून आजच्या या कोविड केअर सेंटरचं उद्घाटन होत आहे असे आमच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि सौ शिलाराज साळवे ट्रस्टचे प्रमुख मार्गदर्शक, आमचे मार्गदर्शक आदरणीय अविनाशदादा साळवे, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींना, एका चांगल्या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे. शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या संकल्पनेतूनच अविनाश दादांनी आज या कार्यक्रमाचे आयोजन केले. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे यांनी या कोविडच्या काळामध्ये जे काही काम केले महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून, त्याची दखल आज देश पातळीवर वेगवेगळ्या लोकांनी घेतली, जागतिक पातळीवर घेतली, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या या सर्व पुणे शहरातील सर्व आमचे मेर्लेकर साहेब असतील, बाळाबाई असतील, या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आज शिवसेनेच्या माध्यमातून काम करतोय. आणि साहेबांनी जे आम्हाला सांगितले की आपली सामान्य जी नाळ आहे, आपली बांधिलकी सामान्य जनतेची, त्यामुळे कुठलीही आपत्ती असू द्या, कुठलेही संकट असू द्या, शिवसैनिक हा त्या ठिकाणी लोकांच्या मदतीला कायम एक पाऊल पुढत असतो. आणि अविनाश दादांचं काम आपण सर्वजण जाणतात. दादा वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबवतात. जेव्हा पालखी असते तेव्हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये ते वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करतात, आणि ते पूर्ण पालखीचा जो पूर्ण प्रवास असतो त्यामध्ये पूर्ण त्या वारकऱ्यांची सर्व सेवा, आरोग्याची सेवा, त्यांना औषधं, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या आरोग्याच्या संदर्भात शिबिरं ते आयोजित करत असतात. एक मोठं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ते करत असतात. आजचं वैशिष्ट्य या कोविड केअर सेंटर असं आहे की आज आपण सध्या म्हणतो की तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, आणि त्याच्यामध्ये लहान मुलांच्यासाठी त्याच्या जास्त प्रमाणामध्ये त्यांना धोका होऊ शकतो. ते पुढचं धोका ओळखूनच दादांनी या ठिकाणी लहान मुलांसाठी हे कोविड केअर सेंटर या ठिकाणी उभारलं जातंय, आणि ते पुणे शहरातलं वाटतं पहिलं कोविड सेंटर आहे, आणि ते शिवसेनेच्या माध्यमातून उभारलं जातंय. याचा आम्हाला सर्वात जास्त अभिमान आणि आनंद आहे. दादांनी या केलेल्या कार्यक्रमाबद्दल, यांनी केलेल्या कोविड सेंटरच्या या उभारणीमध्ये त्यांना पुणे महानगरपालिका असेल, CYDA संस्था असेल, शिलाराज साळवे ट्रस्ट असेल, ज्या सहकार्याने त्यांना मदत केली त्या सर्वांचा आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि एक आदर्श कोविड सेंटर हे या ठिकाणी दादा उभारलेलं आहे आपण, आणि त्याचा आदर्श घेऊन तिथले काम बघून असे चांगले चांगले कोविड सेंटर लोकांच्यासाठी या पुणे शहरात अजून उभारले जातील असं मी या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो. आणि एक चांगल्या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलं, त्याबद्दल आम्हाला ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, गेले 1.5 वर्ष झाले आपण कोरोनाचा उद्रेक सहन करतोय. महाराष्ट्रामध्ये ही फार मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक झाला होता. पण अभिमान आम्हाला असा आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या समर्थ नेतृत्वाखाली त्याचा आम्ही मुकाबला करू शकलो. अनेक उपक्रम सरकारने इथे महाराष्ट्र सरकारने इथे राबवले, दिलासा दिला, आणि परिणामी आता कोरोना कमी होऊ लागलेला आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं मनापासून पुणे शहराच्या वतीने आभार मानत आहे. आणि आता या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे आपला संदेश इथं प्रसारित करीत आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या आदरणीय उपमहापौर माननीय सौ सुनीताताई परशुराम वाडेकर इथे उपस्थित झाल्यात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत इथे व्यक्त करावे. माननीय सर्व उपस्थित मध्ये आज अविनाश साळवे हे आज कोविड सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथं कोविड सेंटर उपलब्ध करून दिलेलं आहे नागरिकांसाठी. तर ह्याचं आज उद्घाटन आदित्य ठाकरे असतील मुख्यमंत्री आणि तसेच अजितदादा पवार आणि सर्व अधिकारी आणि सर्व इथले तसेच उपस्थित मध्ये आपले गटनेते आहेत आणि सभासद पण आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण कोविड सेंटर नागरिकांसाठी उपलब्ध करत आहोत. म्हणून आज छोटे मुलांसाठी आपण 10 कोविड सेंटर अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून आज अविनाश साळवे यांनी आज ह्या भागामध्ये सर्व नागरिकांना लाभ व्हावं म्हणून नागरिकांनी ह्याचा सर्वांनी लाभ घ्यावं आणि एक चांगलं कोविड सेंटर इथं उपलब्ध केलेलं आहे. आज उद्घाटन झालेले या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाला उपस्थित राहिलेले आमचे आदरणीय नेते माननीय रवींद्रजी मिर्लेकर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरच्या या उद्घाटन प्रसंगी ऑनलाईन उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय खासदार संजयजी राऊत, सन्माननीय विधान परिषदेच्या सभापती शिवसेना उपनेत्या नीलमजी गोरे, आदरणीय उपमहापौर आमचे संपर्क प्रमुख बाळा कदम, सर्व मान्यवर नगरसेवक, शहर प्रमुख, उपस्थित बांधवांनो आणि भगिनी, एक महिन्यापूर्वी सर्वसाधारणपणे शिवसेनेचे नेते संजयजी राऊत यांनी व्यथा व्यक्त केली होती की सदैव नैसर्गिक आपत्ती असो किंवा कुठलीही आपत्ती असो, शिवसैनिक प्रथम धावून जातो आणि ह्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये मला शिवसैनिक रस्त्यावर दिसत नाही. आणि शिवसेना नेते बोलले की तो आदेश समजला जातो. आणि मग ह्या पुणे शहरामध्ये संपर्क प्रमुख बाळा कदम, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे आणि सर्व मान्यवर नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की साहेबांनी व्यथा व्यक्त केले तर आपण स्वतःहून काहीतरी करण्याची गरज आहे, रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.
आणि म्हणून या पुणे शहरामध्ये गेल्या महिनाभरामध्ये मला वाटतं हे 5वं असं सेंटर आहे, कोविड सेंटर, केअर सेंटर, की जे या ठिकाणी अविनाशजी साळवे आहेत त्यांच्या माध्यमातून हे उघडलं जातंय. महापालिका आणि दुसऱ्या अन्य सामाजिक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून. खरं तर आभाळ फाटलेलं आहे. किती आपण टाके घातले तरी ते काही शिवून होणार नाही. पण आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी ज्या तऱ्हेने गेल्या 1.5 वर्षामध्ये या महामारीचा मुकाबला केलाय त्याला तोड नाही. पहिली लाट तर संपुष्टात आणलीच त्यांनी, पण दुसऱ्या लाटेमध्ये एवढं भयानक स्वरूप तिने धारण केलं होतं. त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक मान्यवर आमदार असतील, नगरसेवक असतील आणि प्रमुख कार्यकर्ते सर्व पक्षाचे त्या ठिकाणी धारातीर्थी पडले अक्षरशः या दुसऱ्या लाटेमध्ये. आणि मग सर्व प्रकारची ताकद उपलब्ध करून, नियोजनबद्ध त्या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध करून महाराष्ट्र शासनाने 30 दुसरी लाट सुद्धा आता जवळजवळ संपुष्टात आणलेली आहे. परंतु ह्या सर्व शासन त्यांचं काम करतंय, महापालिका त्यांचं काम करते. माझी काय जबाबदारी आहे? मी नगरसेवक आहे, मी कार्यकर्ता आहे. मी ज्या भागामध्ये नेतृत्व करतोय त्या भागाची जबाबदारी माझी पण आहे. आणि म्हणून गेल्या वर्षी ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी माझं कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना दिली होती, त्याचप्रमाणे याही दुसऱ्या लाटेमध्ये मी जबाबदार आहे अशा प्रकारची संकल्पना दिली. आणि ती जबाबदारीची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना करून दिली. आणि प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आपापल्या परीने ह्या महामारीला थोपवण्याचा प्रयत्न करतात. कोणी हेल्पलाईन काढलेली आहे, त्या माध्यमातून ते हॉस्पिटल्समध्ये बेड उपलब्ध करून देत आहेत, ऑक्सिजन उपलब्ध करून देत आहेत, रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याचं काम करतायत. कदाचित ते पडद्यामागे काम करत असतील, स्वतःच्या घरातनं किंवा स्वतःच्या शाखेतनं किंवा कार्यालयाच्या माध्यमातून करत असतील. पण आता सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात कोविड सेंटर करतायत. मुंबईमध्ये तर जम्बो कोविड सेंटर्स अनेक आहेत. आमचे बाळा माझं
त्याचं कौतुक तर आहेच, पण त्या कौतुकाबरोबरच स्वतःची पण काळजी घ्या, तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या, सर्व तुमच्या भागातील जनतेची काळजी घ्या. हे सर्व नैसर्गिक आपत्ती वेळोवेळी येतच राहणार. आता सुद्धा वादळ आलं, लोकांचं नुकसान झालं, कोट्यावधीचं नुकसान झालं. हे काय चाललंय हे समजत नाहीये, पण तरीही आपल्याला जगायचं आहे, आपल्या कुटुंबाला जगवायचं आहे, आपल्या सर्व जनतेला जगवायचं आहे. ती जबाबदारी घेऊन काम करताय तुम्ही, तुमचं खरोखरच मनपूर्वक अभिनंदन. असंच काम करत राहा. ह्या ठिकाणी तुम्ही खास करून तिसऱ्या लाटेचा मागोवा घेऊन लहान मुलांच्यासाठी पण या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली आहेत, सिनियर सिटीजनसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सर्व जनतेला, प्रत्येक घटकालाच तिथे समाधान मिळेल. त्यांना त्या ठिकाणी ते जपणूक जी करतायत जनतेची तुम्ही, त्याचं खरोखर कौतुक करावं. थोडं आहे, असंच काम करत राहा, कीप इट अप, करतच राहा. तुम्हाला ह्याच कामाच्या जोरावर तुम्ही उद्या मोठे होणार आहात. सर्व जनता तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय नेते मिर्लेकर साहेब. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय ताई नीलमताईजी गोरे हे आपले विचार इथे व्यक्त करणार आहेत. सगळ्यात प्रथम मी आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटर व चिल्ड्रेन कोविड केअर युनिट याचं उद्घाटन आमचे शिवसेनेचे नेते, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजयजी राऊत आणि आमचे सगळे सहकारी करणार आहेत. आणि अविनाशजी साळवे यांनी हा एक अतिशय महत्वाचा आणि तिसरी लाट येण्याची शक्यता वारंवार केंद्र सरकार आणि राज्य सरकार सांगत असताना चिल्ड्रन्स युनिट, बालकांसाठीचं युनिट करून त्यांच्या काय गरजा आहेत हे बघून हे सर्व काम केलं. त्याच्यामुळे एका अर्थाने अविनाशजी साळवे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी, ते संपूर्ण त्यांच्या परिसरातले नागरिक हे त्यांचेच जणू विस्तारित कुटुंबाचा भाग आहेत अशा प्रकारनी जो उपक्रम राबवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे त्यांना या सगळं घडवण्यामध्ये मदत करणाऱ्या सगळ्या संस्था, CYDA, त्याच बरोबर सौ शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट, पुणे महानगरपालिका, गिव संस्था, ऑक्सफॅम संस्था, सेव्ह द चिल्ड्रेन, क्विक हिल आणि CCWN या संस्था, त्याच सोबत आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि आपण या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठीमागे ज्यांनी भूमिका वारंवार पुणे शहराच्या शिवसेनेसमोर मांडली ते शिवसेनेचे पर्यावरण मंत्री, युवा नेते आदित्यजी ठाकरे, ज्यांच्या संकल्पनेतून सगळा महाराष्ट्र आज सुरक्षित आहे. आणि उच्च न्यायालय, नीती आयोग, स्वतः माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याच बरोबर जावेद अख्तर, सुहेल सेठ सारखे विचारवंत, WHO अशा अनेक वेगवेगळे आणि राष्ट्रीय संस्थांनी ज्यांचं कार्य नावाजलं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेतून हे जे सेंटर आज उभं होतंय त्याला आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते. आपण पाठवलेली व्हिडिओ फिल्म मी सुद्धा पाहिली आणि ही काळाची जशी गरज आहे तसं पुणे महानगरपालिकेने याच्यात जो सहभाग दिलाय तो महत्वाचा आहे. कोविडच्या साठी आपण कुणीच खरं तर शारीरिकरित्या, मानसिकरित्या आरोग्य व्यवस्था म्हणून आर्थिक दृष्ट्या, कौटुंबिक दृष्ट्या ठिकाणी काल आता आमचेच शैलेश देशपांडे म्हणून दैनिक सामनाचे पत्रकार होते नागोठण्यामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये 2-3 मृत्यू होऊन फक्त पत्नी शिल्लक आहे अशी फार भीषण परिस्थिती ओढवलेली आहे. आणि अशा वेळेला खरं तर केंद्र सरकारकडून अपेक्षा होती की राज्य सरकारला योग्य ते सुसंगत पद्धतीने मार्गदर्शन करावं. ही राजकारणाची वेळ नाहीये, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे श्रमिकांच्या बद्दल अन्न,
नागरी पुरवठा, उपासमार आणि त्याच्यामध्ये सामाजिक सुरक्षितता याच्याबद्दल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडले होते, त्या विचारांमध्ये कुठलाही संवाद न करताना या श्रमिकांच्या साठी अत्यंत तुरळक स्वरूपाचं काम केंद्र सरकार करत आहे. याच्या तो स्वीकारते तसं गंगेत सोडण्यापर्यंत परिस्थिती आपल्याला झालेली दिसते आहे, ज्याच्यामुळे कोणीही भारतीय नागरिक अस्वस्थ होतोय. आणि अशा वेळेला आपण लोकांना पोहायला, लोकांना जीवन जगायला शिकवत आहात. आणि अविनाशजी साळवे, आपण या ठिकाणी शीलाताईंच्या नावाने मेमोरियल ट्रस्ट केलेला आहे. त्यांचा आणि माझा खूप वर्षाचा परिचय होता. तुमच्या घरी तुम्ही लहान होता त्यावेळेला मी येऊन सुद्धा गेलेली आहे. आणि अशा वेळेला एक अतिशय येरोड्यासारख्या परिसरात चांगला उपक्रम आमचे बाकीचे सुद्धा अन्य जे नगरसेवक आहेत, संजय भोसले आहेत, श्वेता चव्हाण, आनंद गोयल आहेत, संजय मोरे, या सगळ्यांच्या बरोबर तसंच निर्लेकर यांच्या आणि विशेषतः डॉक्टरांचा सन्मान ठेवून आपण काम करताय, याबद्दल मी आपलं कौतुक करते, अभिनंदन करते. आणि आपण सगळेजण काम करत असताना ज्या अजून गरजा आहेत त्याच्यात अधिकारी वर्ग जर का महानगरपालिकेचं ऐकत असेल तर तुम्ही स्वतः सुशिक्षित आहात, चांगलं काम करता आहात, दिवस रात्र मेहनत करता आहात. अनेक जण कोविड पॉझिटिव्ह होऊन सुद्धा परत बरे होऊन कामाला लागलेले आहात. परंतु डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 हा जो केंद्र सरकारचा कायदा आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी खरंच आपण किती सक्षम आहोत याचा आढावा तुम्ही स्वतः पाहिला तर व्हल्नरेबल ग्रुपसाठी आपण काहीही व्यवस्था केलेली नाही हे तुम्हाला स्वतःला देखील लक्षात येईल. कोविड केअर सेंटर SOPs आरोग्य विभागाने 3 वेळेला जाहीर केल्या, परंतु पुणे महानगरपालिकेने या कोविड सेंटरसाठी कितपत त्यांना स्वतः मार्गदर्शन केलं की त्यांनी त्या SOPs कशा अंमलात आणायच्या त्याच्याकडे वळून बघितलं तर मला असं वाटतं, मनामध्ये खेद यासाठी वाटतो. आमचे पृथ्वीराज सुतार, अविनाश साळवे सगळे प्रयत्न करत आहेत, पण डॉक्टर्स वरती धावून जाणाऱ्या अपप्रवृत्ती जिथे दिसतात त्यांच्या समोर जर का तुम्ही असे कुठेतरी दबावाखाली गेलात तर प्रत्येक ठिकाणी या लोकांची ही गुंडगिरी वाढणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे शिवसेना, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आम्ही सगळेजण आहोत. पण तो मदतीचा हात स्वीकारण्याचा तरी आत्मविश्वास तुमचा राहायला पाहिजे, मनोबल हे टिकलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या संस्था ज्या पुढे आल्या त्यांनी कुठल्याही राजकारण मध्ये न आणता सगळ्या पुढे येऊन मदत केलेली आहे, त्याच्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. आमचे शिवसेनेचे संजयजी राऊत अगदी दिल्लीपासून मुंबईपासून प्रत्येक ठिकाणी आवाज उठवत असतात. इथे रेशनच्या मध्ये राज्य सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. व्यासपीठ तयार करा, लोकांना मिळाले पाहिजे. त्याचबरोबर रिक्षा चालक, घर कामगार, फेरीवाले आणि बांधकाम कामगार यांच्यासाठी थेट मदत करण्याच्यासाठी प्रयत्न राज्य सरकार करत आहे. ती मदत लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न चाललाय, पण योग्य त्या लोकांपर्यंत मदत मिळावी. ती मधल्यामध्ये कुणीतरी स्वतःला त्यांचे रक्षक बनवणाऱ्या काही अपप्रवृत्तीने ती लाटू नये, या दृष्टिकोनातून सरकार थोडं त्याच्याबद्दलची नोंदणी आणि ही व्यवस्था करत आहे. तर या संदर्भात सुद्धा मदत सरकार देण्याचा जरूर विचार करेल. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये माननीय उद्धव साहेबांच्या विचारानुसार आपण प्रत्येक जण काम करत आहात, त्याबद्दल मी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आभार मानते. त्याचबरोबर मी नम्रपणाने नमूद करू इच्छिते की आम्हाला जो सरकारने आमदार विकास निधी दिलेला असतो त्यातला 1,75,00,000 रुपयाचा निधी गेल्या 2-1.5 वर्षामध्ये मी महानगरपालिका आणि विविध ठिकाणच्या अँब्युलन्सना दिलेला आहे. आणि अजून सुद्धा धान्याची मदत ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी जरूर करण्याचा माझा प्रयत्न राहील. आपल्या सरकारला मी मनापासून शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई, अतिशय उत्साह आपण बोललात, आमचा उत्साह वाढवला, आम्हाला कार्य करण्याची ऊर्जा दिली, त्याबद्दल मी आपला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. शिवसेनेचे अभ्यासू पुणे शिवसेनेचे आक्रमक चेहरा म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेले आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
कोविड केअर सेंटरचे उद्घाटक माननीय खासदार संजयजी राऊत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं उद्घाटनपर आणि मार्गदर्शनपर विचार व्यक्त करावेत ही विनंती त्यांना मी करत आहे. ऐकायला येते का? निलमताई ऐकायला येते का? हो साहेब, येतं व्यवस्थित आहे ऐकायला. बर, हा तुझा ऐकायला आवाज व्यवस्थित मला येतंय. आता संजय आलाय म्हणजे मी आता योग्य दिशेने बोले. आज पुन्हा एकदा पुण्यात शिवसेनेच्या माध्यमातून खास करून आपले नगरसेवक अविनाशराज साळवे यांच्या प्रयत्नातून सौ शिलाराज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या मदतीनं मुलांसाठी वेगळा कक्ष असलेलं कोविड सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं आपण उभा करतो. त्याच्यामध्ये अनेक वैद्यकीय सुविधा आहेत, आयसोलेशन बेड्स आहेत, ऑक्सिजनची व्यवस्था आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे उपस्थित आहेत. त्यांचं भाषण मी आता ऐकलं. आपले शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, पुण्याचे संपर्क प्रमुख बाळा कदम तिथे आहेत, पुणे शहर प्रमुख संजय मोरे, पृथ्वीराज सुतार, आपले पुण्यातले महानगरपालिकेचे गटनेते संजय भोसले आणि इतर सगळे आपले शिवसेनेचे पदाधिकारी, या ट्रस्टचे पदाधिकारी. खरं म्हणजे पुण्यामध्ये या अशा कामाची सगळ्यात जास्त गरज निर्माण झाली. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जर कुठे असेल तर मुंबई आणि पुण्याकडे लागले आहे की मुंबई आणि पुण्यामधली परिस्थिती नक्की काय आहे आणि त्यावरून महाराष्ट्राच्या परिस्थितीचं आकलन केलं जातं. पण आता हळूहळू आपण पाहतोय की मुंबई सुद्धा नियंत्रणामध्ये येते, पुण्यामध्ये सुद्धा आपण चांगलं नियंत्रण ठेवलेलं आहे. याला कारण जसं आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व आहे, त्यांची जी दृष्टी आहे किंवा ते ज्या पद्धतीने काम करतायत त्याचं कौतुक जागतिक आरोग्य संघटनेपासून ते हिंदुस्थानचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सुद्धा करावं लागतं, टाळता येत नाही. अशा प्रकारचं काम आपले मुख्यमंत्री आपलं सरकार करत आहे. पण सरकार करत असताना मी मागे म्हणालो, करत असताना आपले शिवसैनिक, आपल्या शिवसैनिकांनी उभे केलेल्या सामाजिक संस्था ह्या सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सरकारच्या बरोबरीनं आपला वाटा उचलतायत. म्हणून महाराष्ट्राचं जे चित्र आहे ते झपाट्यानं आपल्याला बदलताना दिसत आहे. आज उत्तर प्रदेश, बिहार, मला कोणत्या राज्यांची नावं घ्यायची नाहीयेत, पण इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये उसळलेली लाट झपाट्यानं खाली जाते. याचं श्रेय सरकार बरोबर आता आपल्या दुसऱ्या लाटेमध्ये झपाट्यानं काम करणाऱ्या शिवसैनिकांना द्यावं लागेल. मगाशी आपले रवींद्र मिर्लेकरजी यांनी सांगितले ते बरोबर आहे. का मागच्या एका बैठकीत म्हणालो की आपण आता शिवसैनिकांनी प्रत्यक्ष दिसलं पाहिजे काम करताना. लोकांना आपली गरज आहे. प्रत्येक ठिकाणी सरकार पोहोचू शकेल याची खात्री नाही. जरी सरकार शर्थ करत असलं तरी आपला जो पिंड आहे शिवसैनिकांचा की उतरायचं आणि काम करायचं, ते केल्याशिवाय आपण ही लाट कोरोनाची खाली आणू शकत नाही. आणि दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि त्यांच्या संस्था, सामाजिक संस्था यांनी चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे आज संपूर्ण देशाला आणि जगाला महाराष्ट्रातल्या या कामाची दखल घ्यावी लागली. एक रुग्णालय आपण उभारतोय म्हणजे काय करतोय? एक रुग्णालय आपण उभारतोय म्हणजे किमान
आपल्या परिसरातल्या 1000-1500 लोकांना आपण जीवदान देतोय, त्यांचे प्राण वाचवतोय. आणि आज सगळ्यात मोठी राष्ट्रसेवा कोणती असेल तर अशा प्रकारची रुग्णालय उभारणी करून लोकांना सेवा देणं यासारखं आज कोणतीही राष्ट्रसेवा किंवा राष्ट्रभक्ती नाही, ती आपण करतो. आणि शिवसेनेचे नगरसेवक असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, याने या राष्ट्रसेवेत आज अक्षरशः झोकून दिलेलं आहे. हे सगळं देश आणि जग पाहत. पंतप्रधान काय देत आहे, केंद्र सरकार काय देत आहे, जागतिक आरोग्य संघटना, शिवसैनिक आपल्या खिशात हात घालून अशा प्रकारचं कार्य करतोय, उभारणी करतोय. याची नोंद इतिहासाला घ्यावी आणि ती नोंद घेतली जाते. आता कोरोनाची लाट सुरू असताना ब्लॅक फंगस नावाचा प्रकार आला. हा ब्लॅक फंगस हा अधिक धोकादायक आहे. आपल्याला त्याच्याशी लढायचं. एक विषाणू गेला ते दुसरा विषाणू येतो, दुसरा गेला तिसरा विषाणू येतो, आणि आणखीन किती काळ चालत राहील याचा अंदाज आज कोणाला नाहीये. म्हणजे जसा काळ गोठला जावाय, काळच गोठून गेलेला आहे, आपलं जीवन थांबलेलं आहे. त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. काळ गोठणं म्हणजे काय, ही संकल्पना जी होती ते आपण या गेल्या वर्षभरामध्ये पाहतोय, ते आपण खरोखर पाहतोय की काळच गोठून गेला आहे. पण या संकटाशी सुद्धा आपण मुकाबला करून पुढे जाऊ. महाराष्ट्राला लढण्याची परंपरा आहे. ती परंपरा फक्त राजकीय शत्रूंशी लढण्याची नसून संकटाच्या छाताडावर पाय रोवून आपण उभे राहतो, लढतो. आणि त्यांना सुद्धा जगण्याची आणि लढण्याची हिंमत देतो. म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असा आपण अभिमानानं सांगतो. आणि आज त्याच पद्धतीनं आपले मुख्यमंत्री या राज्याचं नेतृत्व करतायत. आपण त्यांच्याकडे एक प्रेरणा म्हणून पाहायला पाहिजे. विरोधी पक्ष काय बोलतोय, ते आपल्यावरती काय टीका करतात त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. तो सुद्धा एक प्रकारचा ब्लॅक फंगसच आहे. दुर्लक्ष करा. आपण आपलं काम करत राहू, आपण सकारात्मक राहू, आणि आपण आपल्या मुख्यमंत्र्यांची जी दिशा आहे कार्याची, त्या दिशेच्या पाऊलवाटेनं आपण जाऊ. महाराष्ट्रात जर आपण पाहिलाच तर आज मी तर रोज मुंबईत पाहतो, मला उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीतून रोज फोन येत आहेत, तिथे उपचार होत नाहीये, आम्हाला मुंबईत किंवा पुण्यात कुठेतरी व्यवस्था करा. आणि तिकडले रुग्ण इथे येत आहेत आणि इथून बरे होऊन परत जात आहेत आणि तिकडे जाऊन आपापल्या राज्यामध्ये आपल्या सरकारचा, आपल्या राज्याचा डंका वाजवत आहेत. हे चित्र सुद्धा आपल्याला दिसतंय आज. मी अनेकदा गंगेच्या किनाऱ्यावर जाऊन आलेलो आहे माझ्या आयुष्यात. पण आज जे गंगेचं चित्र आपण वृत्तपत्रातून पाहतोय, अगदी वाराणसी पासून ते पाटण्यापर्यंत, कानपूर पर्यंत, जिथे जिथे गंगा वाहते आहे, त्या प्रत्येक गंगेच्या किनाऱ्यावर आणि प्रवाहामध्ये शेकडो मृतदेह तरंगताना दिसत आहेत. हे अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक. आपण महाराष्ट्रात राहतो, हे चित्र आपल्याकडे नाहीये. हे चित्र आपण टाळू शकलो, त्याला कारण जसं आपलं नेतृत्व, तसे आपण सगळे शिवसैनिक आहात, हे मान्य करावंच लागेल. मी आज आपल्याला इतकंच सांगेन, पुणेकरांना खास करून, की आपण एक चांगली जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. आपण उत्तम प्रकारे काम करतो, असंच काम करत राहा. आणि हे काम करत असताना
एक विचार बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला दिला नेहमी शिवसेना प्रमुखांना, की राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी चालूच राहील, पण आमचं राजकारण हे सामान्य माणसाशी केंद्रित आहे. आमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा फक्त सामान्य माणूस आहे, त्याच्या अडचणी, त्याची दुःख आणि त्याची वेदना आहे. हे जे आपल्याला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे, ही त्या महाराष्ट्राची परंपरा आहे, हे लक्षात घ्या. आणि संजय मोरे, आपण सुद्धा, आपले इतर सहकारी, या सगळ्यांनी मिळून संपूर्ण पुण्यामध्ये जिथे जिथे ही सेवा आपण देऊ शकू ती सेवा तुम्ही देत राहा. नक्कीच पुण्याची जनता ही कृतज्ञ आहे, ती कधीच कृतज्ञ नसते. तुमच्या या सेवेचं भान ती ठेवा, एवढंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अत्यंत सुंदर मार्गदर्शन आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आपण केलेलं आहात. आपलं मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभत राहीलच. आणि आम्ही आपल्याला विश्वास देतोय की पुणे शहर कोरोनामुक्त करण्यामागे पुणे शहर शिवसेना कटिबद्ध आहेच आहे, परंतु त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा पुणे शहर शिवसेना उचलल्याशिवाय राहणार नाही, ही ग्वाही या प्रसंगी आपल्याला देत आहे. धन्यवाद. त्या प्रसंगी आपण आलात आणि आपलं उद्घाटन जे केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटरचं, त्याच्यामुळे पुणे शहरामध्ये एक अतिशय चांगला संदेश गेलेला आहे. आणि तमाम शिवसैनिक हे नेहमी कार्यरत राहतातच, पण त्याचबरोबर पुणे शहराला देखील आनंद झाला आणि त्यांना देखील आशादायक दिलासा मिळाला की शिवसेना आपल्या पाठीशी आहे आणि आपल्या विचारातून आपण ते प्रगट केलं. धन्यवाद. त्यानंतर मी काय जाण्याचे इथे आभार व्यक्त करत आहे. आदरणीय विजयप्पा गायकवाड यांनी अत्यंत सहकार्य केलं. त्याचबरोबर आज या प्रसंगी आमचे सहकारी परशुरामजी वाडेकर इथे आलेले आहेत, अन्य सगळे कार्यकर्ते इथे आलेले आहेत. आणि त्याचबरोबर मी आदरणीय गजाननजी थरकुडे शहर प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करा. त्याच्यानंतर CYD संस्थेच्या वतीनं माननीय प्रवीण जाधव देखील समारोप करते. त्याचबरोबर एक औपचारिक उद्घाटनाचा भाग म्हणून माननीय युवा नेते आदित्यजी ठाकरे, परिवहन मंत्री, उद्घाटन पर कोविड केअर सेंटरचं विज्युअल असं. सर्वांना जय महाराष्ट्र. बाबासाहेब आंबेडकर कोविड सेंटरचं उद्घाटन हे आत्ताच आपल्या सगळ्यांच्या समोर झालेलं आहे. त्या प्रसंगी शिवसेना नेते, शिवसेना खासदार संजय राऊत साहेब, निरंतर गोरे, त्याचप्रमाणे रवींद्रजी मिर्लेकर, आमचे संपर्क नेते बाळाभाई कदम, या सर्वांचे उपस्थितांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे पुण्याच्या उपमहापौर वाडेकरताई असतील, पृथ्वीराज सुतार, शिवसेना गटनेते संजय भाऊ मोरे, त्याचप्रमाणे इतर सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी खास करून आभार व्यक्त करायचा आहे ते पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमारजी
आणि त्याचबरोबर गेले 1.5 वर्ष पुणे शहरामध्ये खऱ्या अर्थानं कोरोना आघाडीच्या कोरोना योद्धा म्हणून ज्यांनी काम केलं त्या रुबलताई अग्रवाल यांचे मी मनापासून आभार मानतो. हे कोविड केअर सेंटर उभारण्यामध्ये त्यांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी पुण्यात बरंचसं काम केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले. राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांनी बालकांसाठी विशेष सोय केली. अशा अनेक कामाची त्यांची यादी दिली तर वेळ पुरणार नाही. त्या आदरणीय रुबलताई यांना मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देत आहे. आणि या प्रसंगी येरवडा पोलीस स्टेशनचे अत्यंत कर्तव्यदक्ष वरिष्ठ विनोद शेख हे देखील या प्रसंगी उपस्थित राहिले. गेल्या 1.5 वर्षामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं. शांतता सुव्यवस्था राखली. परंतु एक सामाजिक भान असलेल्या कार्यकर्ता म्हणून त्यांचे फार मोठं दर्शन आम्हाला सदैव झाले. त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आणि औपचारिक आभार प्रदर्शन CYD संस्थेचे आदरणीय प्रवीणजी जाधव हे व्यक्त करीत त्यानंतर कार्यक्रम संपेल. ओके, धन्यवाद दादा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोविड केअर सेंटर facilitated by Sheila Salve Foundation, Memorial Trust, Center for Youth Development Activities, partnership with Pune Mahanagarpalika, supported by Give India, associate partner and co-supporter Quick Heal, Aquan Company, Save the Children and Upscom India. आज आयोजित केलेल्या इनॉग्रेशन कार्यक्रमामध्ये आज सर्वजण तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथमतः सर्व संस्था, सर्व CSR आणि ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्या मार्फत मी सर्वांचं आभार मानतो. प्रथमतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा प्रथमतः मी त्यांचाही आभार मानतो. त्याचबरोबर ज्यांना आपण कंटिन्यू टीव्ही वरती बघतो आणि खूप चांगल्या पद्धतीचं अभ्यासक जे व्यक्ती आहेत संजय राऊत सर, मेंबर ऑफ पार्लमेंट, तेही आज इथं उपस्थित राहिले आणि विधान परिषद उपसभापती त्याही आज उपस्थित राहिल्या आणि अगदी कार्यक्रम सुरू झाल्यापासून त्या उपस्थित राहिल्या आणि सर्व गोष्टी त्यांनी ऐकून घेतल्या. त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार मानतो ताई. थँक्यू. त्याचबरोबर आदित्य ठाकरे मिनिस्टर ऑफ फॉर एन्व्हायरमेंट अँड टुरिझम आज येणार होते, पण त्यांनी दादांकडे फोनवरती मेसेज दिलेला आहे की शुभेच्छा दिलेल्या आहेत जो प्रोग्राम सुरू केला आहे त्यासाठी. तर मी त्यांचंही मी आभार मानतो. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सर त्यांचंही आभार मानतो. तसंच मगाशी जसं दादांनी सांगितलं की जे सहाय्यक आयुक्त आहेत रुबलताई अग्रवाल मॅडम, त्या कंटिन्युअस ह्या कार्यक्रमामध्ये सहकार्य करतात, मदत करतात. फक्त हाच कार्यक्रम नव्हे तर बाकीही सामाजिक संस्था ज्यावेळेस पुढे येतात तर त्या सामाजिक संस्थांना खूप त्यांचं सपोर्ट असतो, त्यांचा सहकार्य असतो. तर त्यांचंही आज वेळात वेळ काढून त्याही ऑनलाईन उपस्थित राहिल्या, त्यांचंही मी आभार मानतो. त्याचबरोबर सुनील टिंगरे सर आहेत जे कंटिन्युअसली ह्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करत होते, सहकार्य करत होते, काही मदत हवी असेल का विचारत होते आणि सपोर्ट करत होते, त्यांचंही मी आभार मानतो. त्याचबरोबर येरवड्याचे भागाचे जे वैभव कडलक सहाय्यक आयुक्त आहेत ते जर 25 तारखेपासून दररोज ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत, ह्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सपोर्ट करत आहेत, त्यांचाही मी सर तुमचाही खूप खूप आभार. त्याचबरोबर पृथ्वीराज सुतार जी आहेत, संजय भोसले जी आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, रवींद्र निलडेकर आहेत, परशुराम वडेकर आहेत, बाळाभाई कदम आहेत, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. काही नावं राहिले असतील तर त्यांचंही मी आभार मानतो. आणि विशेषतः CYD टीम असेल, शीला राज साल्वे मेमोरियल ट्रस्ट ची टीम असेल, त्याचबरोबर गिव्ह इंडिया आहे, सेव्ह द चिल्ड्रन ऑर्गनायझेशन आहे त्यांची टीम आहे, ऑक्सकॉम इंडियाची टीम आहे, ऑक्वानची टीम आहे आणि क्विक हील फाउंडेशन यांची टीम आहे. हे सर्व अहोरात्र गेली 15 दिवसापासून काम करत आहेत. त्याचबरोबर आमचे CYD
आणि शिला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे जे व्हॉलेंटियर आहेत ते सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत ह्याच सेंटरमध्ये बसून पूर्ण 10 दिवसामध्ये पूर्ण सेटअप त्यांनी उभा केला आणि आज तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे आज आपण कोविड केअर सेंटर इथं सुरू करत आहोत. तर सर्वजण आल्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे मोलाचा वाटा असणारे दादा आणि मॅथ्यू सर यांचंही मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.